रेश्मा क्रिएशनमध्ये आणि ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर पहा, सकाळचे 9:30 वाजलेत. आज आम्ही जरा लवकर उठलो होतो, त्याच्यामुळे आज लवकर आवरलेलं आहे. म्हणजे स्वयंपाक पाणी व्हायचं आहे, पण नाश्ताही पण व्हायचा आहे सगळ्यांचा. आत्ता कोणीतरी मोटर चालू केली गावात. धुणं सोनबाईचं झालेलं आहे, दुपटे सगळं धुणं तिने धुवून टाकलं सकाळीच बाळ उठण्याच्या आधी. आज सगळेच लवकर उठून पटापटा आवरलेलं आहे. आज आमच्या साहेबांना म्हणजे मिस्टरांना पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला लवकरच गेलेले आहेत. म्हणजे 7च्या आधीच ते कार्यक्रमाला गेले. ते भिक्षुक करतात, म्हणजे पूजा, वास्तुशांती, पत्रिका पाहणे अशा प्रकारे ते काम करतात. आणि आमची रूम भाड्याने काही, त्याच्यामुळे आमचं व्यवस्थित चालतं. तर हे पहा, आणि हे घोडे लावलेले आहेत आम्ही. हे घोडे लावल्यामुळं म्हणजे आपली प्रगती खुंटत नाही, म्हणजे जास्त चालते आणि घोड्यासारखी पळते. म्हणतात प्रत्येकजण घोड्यासारखा पळतो आणि पैसा पाणी घोड्यासारखा येतो असं म्हणतात. म्हणून आम्ही ते लावलेलं आहे. आणि इकडे स्वामींचा फोटो आहे आणि इथे खाली श्रीकृष्णाची मूर्ती आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व लावलेलं आहे. बाळ पण आमचं उठलेलं आहे, त्याची शिव चाललेली असते. सकाळी शिव करत असतो. आता हा अंघोळीला चाललेला आहे. बाळाची शिवी झालेली आहे आणि बाळ खेळत आहे. त्याला 10-10:30च्या पुढे मी अंघोळ घालते आणि मग माझी पण उरकून जाते, कारण त्याच्यासाठी मला थांबावंच लागते, कारण माझेही कपडे ओले होतात. त्याच्यामुळं आता वातावरण नुसतं ढगाळी आभाळी, पाऊस तर काही पडत नाही, पण ढगाळ वातावरण पडलेलं आहे सगळीकडे. आणि मला सकाळीच जाग आली, त्याच्यामुळे झोप पण नाही आली. आणि नाहीतर मी उठत नाही लवकर, कारण मनाने जाग आली तर ठीक आहे. तसं उठलं तर मला पित्ताचा खूप त्रास होतो, त्याच्यामुळे मी जरा उशिराच उठते. पण आज लवकर उठले आणि आवरलं, पण काम करायला मन नाही ना. भांडी तशीच आहेत अजून, ते उरकायचे अजून. आणि माझा ब्लॉग कोणाला आवडतो का नाही हे काय माहिती. नसन आवडत तर मी उद्यापासून बंद करेल ब्लॉग, कारण नाही आवडत असेल तर मी उद्यापासून बंद करेल. तशी कमेंट करा मला की आवडत नाही म्हणून, तर मी साधाच प्रकारे टाकते, कारण मला काही जास्त त्याच्यामध्ये जमत नाही. आहे तसं टाकते. आपली ब्लॉग आहे घरात तसा पसारा, हे आवरून बिवरून टाकेल नाही, कारण मला काही जास्त होत नाही आणि घरात करायला मुलगी पण नाही, त्याच्यामुळे सुनेवर डिपेंड की नाही. त्यांनी केलं तर ठीक आहे, नाहीतर आपलं आपण थोडं करायचं काम, जसं आवरण तसं आवरायचं. आता हे आल्यावर त्यांचा नाश्ता पाणी आणि मग ते जातील पुण्याला. मग त्यांचं काम आहे, तर मग मोठा मुलगा ते सगळी गाडीत जाणार आहेत पुण्याला. त्यांचं काम आहे महत्त्वाचं, ते सांगेल उद्या मी. तर तुम्हाला बाकी सर्व ठीक आणि व्यवस्थित आहे. तुमचे कसे आहे? आमचं रुटीन असंच असतं, दिवसभर 2 वाजेपर्यंत काम करणे आणि दुपारपासून आराम करणे, परत संध्याकाळी काम करणे. बाहेर जायलाही टाईम मिळत नाही हो. बाहेर जायचं म्हटलं तरी कंटाळा येतो. मग दिवसभर घरातलं काम केल्यामुळे मला तर नाहीच होत बाहेर जाणं. आधी ती करायची, त्याच्यामुळे मी फिरत होते थोडीफार तरी. आता तर घर कोंबडीच झाली. माझा बाय टाटा. माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.